शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. परवा इथं सीबीआय अँटी करप्शनची रेड झालेली आहे. विक्रीकर भवन, जीएसटी भवन, त्याच्यामध्ये सोमनाथ पागे, मच्छिंद्र दोंदे आणि अमित जाधव या तिघांना रेड हँड पकडलं गेलेलं आहे. आणि त्यांचा तक्रारदार जो पटेल आहे, त्या पटेलनी 10-11 मिनिटाची क्लिप जाहीर केलेली नाशिकमध्ये आणि सांगितलं आहे जितेंद्र कुमार पाटील हा कामावर येतो तर पहिल्यांदा CCTV बंद करायला लावतो, कोऱ्या कागदांवर लोकांची सह्या घेतो आणि आमचे ओरिजिनल कागदपत्र ढुंगणाखाली दाबून ठेवतो आणि लोकांना तो ब्लॅकमेल करतो आणि पैसे खातो. तर आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी या जितेंद्र कुमार पाटीललाच आतंकवादी म्हणते, त्यालाच देशद्रोही म्हणते. कारण हे सफेद पोष डाकू आहेत, सफेद पोष आतंकवादी आहे, हे सफेद पोष देशद्रोही आहे. पुस्तकातनं ज्ञान घेतलं पण देश खड्ड्यात घालण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर करताय. तर यांच्याकडे आमची मागणी आहे की पटेलांनी जो 11 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे चोरलेले जे डॉक्युमेंट आहे जितेंद्र कुमार पाटीलनी, आणि हा कामावर आला का पहिले CCTV बंद करतो, लोकांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतो, ओरिजिनल व्यापाऱ्यांचे जे कागदपत्र आहे ना ते घेऊन ढुंगणाखाली लपवतो आणि तो एक्स्टॉर्शन करतो. म्हणजे काय करतो, लोकांना लुटतो, लुबाडतो आणि तो खंडण्या वसूल करतो, असा पटेलचा त्याच्यावर आरोप आहे. तर त्याची चौकशी झाली आणि ह्यांना पहिल्यांदा बडतर्फ करा, सगळ्यांना ताबडतोब बडतर्फ करा, त्याच्याशिवाय हरामखोर आहे ना पकडले जाणार नाही. त्याची आम्ही मागणी करतो. हा जितेंद्र कुमार पाटील, योगेंद्र पाटील हे सगळे लोक मिळून काय करतात, खोट्या सह्या घेतात आलेल्या माणसाच्या, कोऱ्या कागदांवर CCTV बंद करतात. तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांची सेटलमेंट झाल्याचं ऐकतोय आम्ही. पण CBI अँटी करप्शन कधीही सेटलमेंट होऊ देणार नाही आणि ती होऊ नये आमची प्रामाणिक इच्छा आहे. हे विक्रीकर भवन स्वच्छ झालं पाहिजे. हे रक्षकांचं नसून भक्षकांचं झालेलं आहे. याची भीती, या विक्रीकर भवनाची, त्याच्यातल्या माणसांची भीती सामान्य व्यापाऱ्यांना वाटते. पण जे चोट्टे, भामटे, कर चुकवे, कर बुडवे जे व्यापारी आहेत ते यांना खरेदी करतात आणि ते यांना खिशात घेऊन फिरतात, ते त्यांना विकत घेतात. अधिकाऱ्यांनी काय जबाब पाहिजे, अधिकाऱ्यांनी काय आपल्याला जबाब दिला का? काय अधिकारी सगळे शेपूट घालून बसलेले, एकाच्यात हिंमत नाही, एकाच्या मनगटात ताकद नाही. या प्रकरणामध्ये आम्ही सगळे कागदपत्र अँटी करप्शन CBIला देऊ असं म्हणणारा मनगटात जोर असलेला अधिकारी आता या इमारतीत नाही. याची आम्हाला लाज वाटते. आणि 3-3 लाख रुपये पगार खातायत आणि माझ्या देशाला काय देत आहेत, घंटा.